यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीनची नुकतीच उगवलेली कोवळी रोपं मातीच्या गाळाखाली दबली गेली आहेत। पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी अतिरिक्त खर्चामुळे पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। दरम्यान शेतातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। रात्री दरम्यान जोरदार पाऊस झाला आणि या जोरदार पावसाचा फटका कुठेतरी शेतकरी वर्गांना बसल्याचं चित्र शेतशिवारामध्ये पाहायला मिळते। ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या शेतामध्ये आपण पाहू शकतो की नुकताच शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती आणि अति पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचलेला आहे आणि या गाळाखालतं सोयाबीनचा बियाणा दबल्यामुळे ह्या बियाणा निघणार नसल्याचं सध्या तरी चित्र आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती। अशात रात्री दरम्यान यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं शेतामध्ये बियाणा जमिनीखालतं दबलेलं आहे, माती खालतं दबलेलं आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।